शेतात आलो आहे. खूप काय लावलं आहे त्यांनी. कापूस आहे, तुरी आहे, गहू पण लावला आहे. तिकडे स्प्रिंकलर चालू दिसतं तुम्हाला. हे हळद आहे, कच्ची आहे आता, बघू शकता. 31ची पार्टी करायची आहे ना इकडे आता. ते पुन्हा वाळू घालायसाठी ठेवले आहे, बघू शकता तुम्ही. ढिग आहे. ठीक आहे, हा कापूस आहे इकडे. आंब्याचं झाड, तुरी, हा कापूस, खूप काय लावलं आहे. तिकडे गहू लावून आहे, स्प्रिंकलर चालू आहे तिकडे. जांबाचे पण झाड आहे, खूप काय आहे. 20-25 एकर काहीतरी आहे म्हणून बोलला आहे तो. आहेच बोराची झाडं. म्हणजे पार्टी पिकनिक वगैरे बनवतो म्हटलं तर चांगला लोकेशन आहे हाला. आमची आता 31ची पार्टी इकडेच व्हायचे चान्सेस आहे, म्हणजे होणारच आहे. मित्रमंडळी येणार आहे आता, त्यांची वाट बघणं चालू. मेन म्हणजे कारण काय असते शेतामध्ये पार्टी वगैरे करायची. पार्टीज म्हणून नाही, कोणत्या पण गोष्टी क्षणभर विश्रांती पण घेऊ शकतो. म्हणजे कसं वातावरण पूर्ण असं पॉश राहते, प्युअर वेदर राहते. ऑक्सिजन पण 100% घेऊ शकतो आपण. सिटीतली लाईफ आणि गावातली लाईफ खूप वेगळी राहते. हे आंब्याचं झाड आहे. आता ह्या टायमाला आंबे राहत नाही, उन्हाळ्यात राहते. तेव्हा पण येऊ आपण एखादी वेळेस उन्हाळ्यामध्ये. पण उन्हाळ्यामध्ये असा एवढा हिरवागार गारवा मिळणार नाही ना बघासाठी. पलीकडे हिरवं हिरवं बघत असेल तुम्ही कंच, तो आय थिंक गहूच आहे तो वाला. त्याचे झाडं मोठे झाले. तिकडे ते छोटे छोटे होते, आत्ता लागले बघा. कबूतर पण आहे इकडे, त्यांच्यासाठी स्पेशल घरटे पण बनवलेले आहे. उगाच देशाचा पोशिंदा नाही म्हणत ना शेतकऱ्याला, खूप कष्ट करावं लागते, तेव्हा कुठे इतकं सगळं दिसते. त्याचा आपण आनंद पण घेतो, स्वाद पण घेतो, नाही का. कष्टामागे फळ पण तेवढंच आहे, कष्ट जरा जास्त राहते बाकीपेक्षा. म्हणून नाव दिलं आहे ना भारत देशाचा पोशिंदा शेतकरी.